निवडणूक पार पडतेय। या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सभागृहात जय्यत तयारी केली जाते। 10:30 वाजेनंतर नगरसेवक यायला सुरुवात होऊन साधारणपणे 11 वाजता निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल। नाशिक महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे। भारतीय जनता पक्षानं महापालिका निवडणुकीमध्ये 72 जागा घेत एकहाती सत्ता मिळवलेली आहे। त्यामुळे भाजपच्या हिमगौरी आडके ह्याच महापौरपदी विराजमान होतील ही जवळपास निश्चित आहे। मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार की निवडणूक होणार, कारण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील महापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे। त्यामुळे भाजप विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये रंगू शकतो। थोड्याच वेळामध्ये 11 वाजता निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। शिंदेंची शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होणार की नाही होणार हे थोड्याच वेळाने कळेल। जर सहभागी झाली तर त्यांना उपमहापौर पदीची संधी मिळणार का, याबाबत देखील अद्याप सस्पेन्स कायम आहे। 15 मार्च 2022 पासून नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट सुरू झालेली होती। ती राजवट आज अखेर संपते आहे आणि आज नाशिकला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एक नवा महापौर मिळतोय। आपण बघतोय सभागृह आता सज्ज होत आहे। जे नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून इथे साफसफाई केली जात आहे, कारण 10:30 ते 11:15 वाजेनंतर इथे प्रत्येक पक्षाचे नगरसेवक येतील। या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण आपापल्या सोयीने आघाड्या करतो आहे, परंतु विजय हा भाजपचाच होणार आणि भाजपचाच महापौर या खुर्चीवर विराजमान होणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। 100